तुझ्यात हरवले मी. भाग 53. सकाळची वेळ होती. आदित्य आपल्या खोलीत तयार होत होता. आरशासमोर उभा राहून तो स्वतःकडे पाहत होता. पण चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आज कुठेतरी हरवला होता. आज तो अनेक वर्षांनी आपल्या आईबाबांना भेटणार होता. तेवढ्यात सायली खोलीत आली. तिने आदित्यकडे पाहिलं आणि हळूच विचारलं, तयार झालास? आदित्यने तिच्याकडे पाहिलं. हो, पण मन अजून तयार झालेलं नाही. सायली त्याच्याजवळ आली. घाबरतोयस? आदित्यने मान हलवली. हो, इतकी वर्ष मनात साठवून ठेवलेलं सगळं एका दिवसात समोर येणार आहे. सायलीने त्याचा हात हातात घेतला. आज तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं नाही, पण आज तू त्या प्रश्नांपासून पळणार नाहीस, एवढं नक्की. आदित्य तिच्याकडे पाहून हलकंसं हसला. तू नसतीस ना, तर कदाचित मी आजही त्यांना भेटायला गेलो नसतो. सायली म्हणाली, मग माझं एक एक काय? आज त्यांच्याशी मुलासारखं बोल, रागावलेल्या आदित्यसारखं नाही. आदित्य काही क्षण शांत राहिला. मग त्याने तिचा हात घट्ट पकडला. ठीक आहे. सायली हसली. आणि हो, काय? जास्त विचार करू नकोस. प्रयत्न करतो. सायलीने त्याच्याकडे पाहत मिस्किलपणे विचारलं. आणि जर पुन्हा घाबरलास तर? आदित्य हसत म्हणाला, मग तुझा हात पकडेन. सायलीच्या चेहऱ्यावर लाजरं हसू उमटलं. तो हात सोडायचा नाही. आदित्य तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तो हात सोडण्यासाठी पकडलेलाच नाही. दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. मग आदित्यने दरवाजा उघडला. सायली त्याच्यासोबत बाहेर पडली. गाडीमध्ये बसल्यानंतर काही वेळ दोघे शांत होते. रस्त्यावरून गाडी पुढे जात होती. आदित्य खिडकी बाहेर पाहत होता. सायलीने हळूच त्याचा हात हातात घेतला. आदित्यने तिच्याकडे पाहिलं. ती फक्त हसली. त्या एका हास्याने त्याची भीती थोडी कमी झाली. आज अनेक वर्षांनी आदित्य आपल्या आईबाबांसमोर उभा राहणार होता. पण त्याला अजून कल्पना नव्हती की त्या भेटीत त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा गैरसमज उलगडण्याची सुरुवात होणार आहे. गाडी आदित्यच्या आईबाबांच्या घरासमोर येऊन थांबली. गाडी थांबताच आदित्य काही क्षण तसाच बसून राहिला. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. आदित्य? तो तिच्याकडे वळला. चल, मी आहे ना? आदित्यने तिच्याकडे पाहून हलकंसं हसत मान हलवली. दोघे गाडीतून खाली उतरले. घराच्या दारापर्यंत जाताना आदित्यची पावलं जड झाली होती. त्याने दारासमोर उभं राहून एक दीर्घ श्वास घेतला. सायलीने त्याचा हात अलगद पकडला. जा. आदित्यने बेल वाजवली. काही क्षणांनी दार उघडलं. समोर त्याची आई उभी होती. आदित्यला पाहताच तिचे डोळे पाणावले. ती काही बोलू शकली नाही, फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. आदित्यच्या डोळ्यातही पाणी आलं. त्याच्या ओठांवर एकच शब्द आला, आई. इतक्या वर्षांनी हा शब्द ऐकताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती पुढे आली आणि आदित्यला घट्ट मिठी मारली. आदित्य काही क्षण स्तब्ध उभा राहिला. मग त्यानेही आईला मिठी मारली. आई, मला वाटलं होतं तुम्ही मला विसरलात. आई रडत म्हणाली. आई आपल्या मुलाला कधी विसरते का रे? सायली थोड्या अंतरावर उभी राहून हा क्षण पाहत होती. तिच्याही डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात घराच्या आतून आदित्यचे बाबा बाहेर आले. त्यांनी आदित्यकडे पाहिलं. दोघांची नजरानजर झाली. वातावरण पुन्हा शांत झालं. आदित्यच्या मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तो काही बोलणार इतक्यात बाबांनी हळू आवाजात विचारलं, आदित्य, आत येशील? आदित्यने काही क्षण त्यांच्याकडे पाहिलं. मग सायलीकडे पाहिलं. सायलीने हलकंसं मान हलवली. आदित्य घरात पाऊल टाकत म्हणाला, हो बाबा, आज मला सगळं ऐकायचं आहे. त्याचे बाबा काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी दार बंद केलं. आज अनेक वर्षांनी एक मुलगा आपल्या आईबाबांसमोर उभा होता. आणि या घराच्या भिंतीमध्ये दडलेलं एक जुनं सत्य आता बाहेर येण्याच्या वाटेवर होतं. आदित्य, सायली आणि त्याचे आईबाबा हॉलमध्ये बसले होते. काही क्षण कुणीच काही बोलत नव्हतं. शेवटी आदित्यने शांतता तोडली. बाबा, त्या दिवशी नेमकं काय झालं होतं? त्याचे बाबा काही क्षण खाली पाहत राहिले. आदित्य, त्या दिवसाची आठवण अजूनही माझ्यासाठी खूप कठीण आहे. आदित्यचा आवाज थोडा कडक झाला.
पण मला सत्य जाणून घ्यायचं आहे. त्याची आई त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुला जे दिसलं होतं त्याचा अर्थ तू घेतलास तसा नव्हता. आदित्य गोंधळला. मग काय झालं होतं? बाबांनी दीर्घ श्वास घेतला. त्या दिवशी आमच्यात मोठा वाद झाला होता. काही निर्णयांबद्दल आमचं मतभेद झाले होते. आदित्य शांतपणे ऐकत होता. तू रागात घरातून निघून गेलास आणि आम्हाला वाटलं तू थोड्या वेळाने परत येशील. आदित्यच्या डोळ्यात वेदना उमटली. पण तुम्ही मला थांबवलं नाही. आईच्या डोळ्यात अश्रू आले. आम्ही तुला थांबवायचा प्रयत्न केला होता आदित्य, पण तू आमचं काहीच ऐकून घेतलं नाहीस. आदित्य काही क्षण शांत झाला. सायलीने त्याचा हात अलगद पकडला. बाबा पुढे म्हणाले, त्या दिवसानंतर आम्ही तुला शोधत राहिलो, पण तू आमच्याशी संपर्कच केला नाहीस. आदित्यच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. म्हणजे तुम्ही मला सोडलं नव्हतं? आईने अश्रू पुसत मान हलवली. नाही बाळ, आम्ही फक्त तुझी वाट पाहत राहिलो. आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. तो काही बोलू शकला नाही. सायलीने त्याचा हात घट्ट धरला, पण बाबांनी अजून एक गोष्ट सांगायची बाकी ठेवली होती. ते म्हणाले, पण त्या दिवशी घडलेल्या सगळ्या गोष्टींचं एक कारण होतं. आदित्यने लगेच विचारलं, काय कारण? बाबांनी त्याच्याकडे पाहिलं. ते सांगण्याआधी तुला एक सत्य समजून घ्यावं लागेल. आदित्य उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहू लागला. नेमकं ते जुनं सत्य काय होतं? आदित्यच्या बाबांनी त्याचा हात हातात घेतला होता. आदित्य, आम्हाला माहिती आहे की तुझ्या मनात अजूनही खूप प्रश्न आहेत. आदित्य शांतपणे म्हणाला, हो बाबा, इतकी वर्ष मी एकच गोष्ट मनात ठेवली होती. माझ्या आईबाबांना मी नको होतो. आईच्या डोळ्यात अश्रू आले. असं कधीच नव्हतं रे. आदित्यने तिच्याकडे पाहिलं. मग मला तसं का वाटलं? बाबांनी दीर्घ श्वास घेतला. कारण त्यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेली होती. आमच्याकडूनही चुका झाल्या, पण तुला गमावण्याचा आमचा हेतू कधीच नव्हता. आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. सायलीने त्याचा हात अलगद पकडला. बाबांनी पुढे सांगितलं, तू घरातून गेलास त्या दिवसापासून आम्ही तुझी वाट पाहत होतो. आदित्यचा आवाज भरून आला. मग इतकी वर्ष मला शोधलं का नाही? आई म्हणाली, शोधलं होतं बाळ, पण काही परिस्थितीमुळे आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. आदित्य काही क्षण शांत राहिला. मग हळूच म्हणाला, मला वाटलं होतं माझं या जगात कुणीच नाही. आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. तू कधीच अनाथ नव्हतास रे. हे ऐकताच आदित्यच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. आदित्यने तिच्याकडे पाहून हलकसं हसू दिलं. बाबांनी त्याचा हात पुन्हा घट्ट पकडला. आम्हाला तुझी माफी हवी आहे. आदित्य काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिला. मग पुढे होऊन बाबांना मिठी मारली. बाबांच्याही डोळ्यात अश्रू आले. आईने दोघांकडे पाहत हसत रडायला सुरुवात केली. सायलीच्या डोळ्यातही आनंदाश्रू आले. आज अनेक वर्षांनी एक तुटलेलं कुटुंब पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकत होतं. पण आदित्यला अजूनही त्या दिवसामागचं पूर्ण सत्य माहिती नव्हतं. आणि ते सत्य समोर आलं तर त्याच्या आयुष्याला पुन्हा एक मोठा धक्का बसणार होता. हॉलमध्ये पुन्हा शांतता पसरली होती. आदित्य आपल्या बाबांकडे पाहत होता. बाबा, कोणतं सत्य? बाबांनी काही क्षण त्याच्याकडे पाहिलं. आदित्य, त्या दिवशी तुझ्या आईबाबांमध्ये जो वाद झाला होता तो तुझ्यामुळे नव्हता. आदित्यच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. मग कशामुळे? आईने डोळ्यातले अश्रू पुसले. त्या दिवशी आम्हाला तुझ्याबद्दल एक गोष्ट कळली होती. आदित्य अस्वस्थ झाला. माझ्याबद्दल? हो, बाबांनी हळू आवाजात सांगितलं. तू त्यावेळी घेतलेल्या एका निर्णयामुळे आम्हाला भीती वाटली होती की तू स्वतःचं आयुष्य चुकीच्या दिशेने घेऊन जाशील. आदित्य काही क्षण शांत राहिला. म्हणून तुम्ही माझ्यावर रागावलात? राग नव्हता, आई म्हणाली. ती आमची भीती होती बाळ. आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. पण मग मला हे सगळं आधी का नाही सांगितलं? बाबांनी नजर खाली केली. कारण आम्हालाही चूक झाली. आम्ही तुला समजण्याऐवजी तुझ्यावर निर्णय लादला. आदित्य शांत झाला. सायलीने त्याचा हात हलकेच धरला. बाबा पुढे म्हणाले, आणि त्याच गैरसमजातून तू आम्हाला सोडलंच आणि आम्ही तुला. आदित्यच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो हळू आवाजात म्हणाला, म्हणजे आपण सगळेच चुकीचे होतो? आईने त्याच्याकडे पाहत मान हलवली. हो बाळ,
पण आम्ही आजही तुझ्यावर तितकंच प्रेम करतो. आदित्य काही क्षण आईबाबांकडे पाहत राहिला. सायलीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आदित्यने पहिल्यांदा आपल्या बाबांकडे पाहून हळू आवाजात म्हटलं, मला अजूनही खूप प्रश्न आहेत. बाबांनी त्याचा हात पुढे धरला. आणि यावेळी आम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ. आदित्यने त्यांचा हात हातात घेतला. कित्येक वर्षांनी बापलेकाच्या नात्यातला पहिला दुरावा कमी झाला होता. पण बाबाच्या चेहऱ्यावर अजूनही एक चिंता होती. कारण त्या दिवसाचं सर्वात मोठं सत्य अजूनही त्यांनी आदित्यला सांगितलेलं नव्हतं. हॉलमध्ये शांतता होती. आदित्य अजूनही आपल्या बाबांचा हात धरून बसला होता. कित्येक वर्षाचा राग, गैरसमज आणि मनात साठवलेलं दुःख आज पहिल्यांदा थोडं हलकं झालं होतं. आदित्यने बाबांकडे पाहिलं. बाबा, मग त्या दिवशी असं काय झालं होतं ज्यामुळे मी तुम्हा दोघांपासून इतका दूर गेलो? बाबांनी एक दीर्घ श्वास घेतला. आदित्य, त्या दिवशी तुझ्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आली होती जिच्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. आदित्य चकित झाला. कोण? आईने बाबांकडे पाहिलं. बाबांनी लगेच उत्तर दिलं नाही. ते म्हणाले, हे सत्य तुला आज सांगणं योग्य नाही. आदित्यच्या चेहऱ्यावर पुन्हा अस्वस्थता आली. पण तुम्ही म्हणालात ना सगळ्या प्रश्नाची उत्तर द्याल. बाबांनी त्याचा हात घट्ट पकडला. देऊ, पण योग्य वेळी. सायलीने आदित्यकडे पाहिलं. तिला जाणवत होतं की जुन्या आठवणींनी तो पुन्हा अस्वस्थ होत आहे. ती हळूच म्हणाली, आदित्य, आज एवढं पुरेसं आहे. किमान इतकं तरी कळलं ना की त्यांनी तुला कधीच सोडलं नव्हतं. आदित्यने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. हो. मग तो आपल्या आईबाबांकडे वळला. मी अजून सगळं विसरलो नाही, पण पुन्हा सुरुवात करायला तयार आहे. आईच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ती पुढे आली आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला. एवढंच हवं होतं आम्हाला. बाबांनीही त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्या क्षणी आदित्यला पहिल्यांदा जाणवलं की तो अनाथ नव्हता. तो फक्त आपल्या आईबाबांपासून दूर गेलेला मुलगा होता. सायली हे सगळं पाहत होती. आदित्यने तिच्याकडे पाहून हळूच तिचा हात हातात घेतला. तू माझ्यासोबत नसतीस तर? सायलीने त्याला थांबवत हसून म्हटलं, आता आहे ना? आदित्य तिच्याकडे प्रेमाने पाहत राहिला. पण त्याचवेळी दुसरीकडे कैलास काका एका जुन्या फाईलसमोर बसले होते. फाईल उघडताना त्यांच्या हातात नाशिकच्या अनाथ आश्रमाची जुनी पावती आली. त्यावर सायलीचं नाव होतं आणि त्याखाली एक जुनी नोंद, दत्तक घेण्याची प्रक्रिया. कैलास काकांच्या डोळ्यात पाणी आलं. ते स्वतःशीच म्हणाले, सायली, आता तुझ्या आयुष्यातलं हे सत्यही जास्त काळ लपून राहणार नाही. आणि त्या फाईलच्या शेवटच्या पानावर एक नाव स्पष्ट दिसत होतं. कैलास काकांनी ते नाव पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. हे नाव सायलीच्या भूतकाळाशी नेमकं कसं जोडलेलं होतं? कैलास काका त्या जुन्या फाईलकडे एकटक पाहत होते. फाईलच्या शेवटच्या पानावर दिसणारं ते नाव पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते. त्यांनी पुन्हा एकदा ते नाव वाचलं. दिव्या? कैलास काका काही क्षण स्तब्ध झाले. म्हणजे सायली आणि दिव्याचा संबंध इतका जुना आहे? त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. पण त्याचवेळी त्यांना साधना काकूंचे जुने शब्द आठवले. कैलास, आपण हा विषय पुन्हा कधीच काढायचा नाही. कैलास काकांनी डोळे मिटले. पण आता हे सत्य लपवणं शक्य नाही. इकडे आदित्य आणि सायली त्याच्या आईबाबांच्या घरातून बाहेर पडत होते. आदित्यच्या चेहऱ्यावर आज अनेक दिवसांनी शांतता होती. सायलीने विचारलं, आता कसं वाटतंय? आदित्य हसला. जणू मनावरचं खूप मोठं ओझं कमी झालंय. आईबाबांशी पुन्हा बोलल्याचा आनंद आहे. हो. तो काही क्षण थांबला. मग सायलीकडे पाहत म्हणाला, पण त्यांच्यापर्यंत परत पोहोचण्याचं धाडस मला तुझ्यामुळे मिळालं. सायली हसली. मग त्यासाठी मला धन्यवाद नको का? कारण तुझं दुःख माझंही आहे आणि तुझा आनंदही. आदित्य काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग हलकेच म्हणाला, म्हणूनच तू माझ्यासाठी इतकी खास आहेस. सायली लाजली. दोघे गाडीकडे निघाले. पण त्यांना अजून कल्पना नव्हती. कैलास काकांच्या हातात असलेलं ते जुनं पान त्यांच्या दोघांच्या आयुष्याला जोडणारं एक मोठं रहस्य घेऊन आलं होतं. कैलास काका अजूनही त्या जुन्या फाईलकडे पाहत होते. दिव्या हे नाव पाहून त्यांच्या मनात अनेक वर्षापूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांनी फाईल बंद केली आणि स्वतःशीच म्हणाले, नाही, हे फक्त योगायोग असू शकतो. पण मन मात्र त्यांना ते मान्य करत नव्हतं. विधाताई तिथे आल्या. हरीजी, काय झालं? एवढी विचारात का? कैलास काकांनी फाईल त्यांच्यासमोर ठेवली.
कविताताई, हे बघा. कविताताईंनी फाईल उघडली. दिव्याचं नाव पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता उमटली. तुम्हाला वाटतंय? कैलास काका म्हणाले. मला काहीच खात्री नाही. पण जर हे खरं असेल तर? कविताताईंनी त्यांना थांबवत हळू आवाजात म्हटलं. कैलासजी, काय झालं? एवढी विचारात का? कैलास काकांनी फाईल त्यांच्यासमोर ठेवली. कविताताई, हे बघा. कविताताईंनी फाईल उघडली. दिव्याचं नाव पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरही चिंता उमटली. तुम्हाला वाटतंय? कैलास काका म्हणाले. मला काहीच खात्री नाही. पण जर हे खरं असेल तर? कविताताईंनी त्यांना थांबवत हळू आवाजात म्हटलं. कैलासजी, सायलीला आता काहीही सांगू नका. कैलास काका शांत झाले. माहिती आहे, कारण आधी आपल्याला पूर्ण सत्य शोधावं लागेल. कैलास काकांनी मान हलवली. हो कविता. यावेळी अर्धसत्य सांगून तिचं आयुष्य पुन्हा गोंधळात टाकायचं नाही. इकडे आदित्य आणि सायली घरी परतले. सायलीने गळ्यातलं लॉकेट हातात घेतलं. आदित्यने विचारलं, अजूनही तेच पाहतेस? सायली हसली. हो, एवढं काय खास आहे त्यात? सायली त्याच्याकडे पाहत म्हणाली. हे फक्त लॉकेट नाही, तू दिलेली एक आठवण आहे. आदित्य तिच्याजवळ येत म्हणाला. मग ते कायम जप. सायलीने हळूच मान हलवली. जपेन. दोघांच्या नजरा भिडल्या. आदित्यने तिचा हात हातात घेतला. सायली, माझ्या आयुष्यात आता सगळं बदलते. चांगलं की वाईट? आदित्य हसला. तू आहेस ना, मग चांगलंच. सायली अजून हसली, लाजून हसली. पण त्याचवेळी कैलास काकांच्या हातातली ती जुनी फाईल सायलीच्या आयुष्यातील सर्वात मोठं रहस्य उघडण्याच्या अगदी जवळ आली होती. संध्याकाळची वेळ होती. सायली आणि आदित्य बाल्कनीत बसले होते. हलका वारा वाहत होता. सायलीने आदित्यकडे पाहिलं. आज तू खूप शांत आहेस. आदित्य हसला. आज पहिल्यांदा मनात इतकं काही असूनही शांत वाटते. आईबाबांना भेटल्यामुळे? हो. तो थोडा थांबला. आणि तुझ्यामुळेही? सायलीने हसत विचारलं. माझ्यामुळे काय? आदित्य तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि मला पुन्हा माझ्या माणसांवर विश्वास ठेवायला शिकवलंस. सायलीच्या चेहऱ्यावर प्रेमळ हसू उमटलं. ती म्हणाली, मग एक गोष्ट लक्षात ठेव. काय? आता तुझ्या आयुष्यातलं कोणतंही दुःख तू एकट्याने सहन करायचं नाही. आदित्यने तिचा हात हातात घेतला. वचन. दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. त्याचवेळी कैलास काका पुन्हा ती जुनी फाईल उघडून बसले होते. त्यांनी दिव्याचं नाव असलेल्या पाण्याच्या मागचं पान उलटलं. तिथे एक जुनी नोंद होती. मुलीला आश्रमात आणणाऱ्या व्यक्तीचे नाव. कैलास काकांचे हात थरथरले. त्यांनी खाली लिहिलेलं नाव वाचलं. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. हे नाव? कविताताई त्यांच्या जवळ आल्या. कैलास काकांनी फाईल त्यांच्याकडे केली. कविताताईंनी नाव वाचलं आणि काही क्षण गप्प राहिल्या. कैलासजी, हे खरं असेल तर सायलीच्या जन्माचं रहस्य आपल्याला वाटत होतं त्यापेक्षा वेगळं आहे. कैलास काका गंभीर झाले. पण आपण अंदाजावर विश्वास ठेवणार नाही. आपल्याला आश्रमात जाऊन सगळ्या नोंदी तपासाव्या लागतील. कविताताईंनी मान हलवली. हो. कैलास काका फाईल बंद करत म्हणाले. सायलीला सत्य कळायला हवं, पण पूर्ण सत्य मिळाल्यावरच. आणि दुसरीकडे सायलीला अजूनही कल्पना नव्हती की तिच्या आयुष्याच्या भूतकाळाचा एक दरवाजा बंद आता उघडायला सुरुवात झाली होती. रात्रीची वेळ होती. सायली तिच्या खोलीत बसून गळ्यातलं लॉकेट हातात घेऊन पाहत होती. आजचा दिवस तिच्यासाठी खूप खास होता. आदित्यने आपल्या आईबाबांशी पुन्हा बोलायला सुरुवात केली होती आणि त्यात तिचाही छोटासा वाटा होता. तेवढ्यात आदित्य खोलीत आला. अजून झोपली नाहीस? सायली हसली. झोप येत नाहीये. का? ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. आज तू खुश आहेस ना? आदित्य तिच्याजवळ येऊन बसला. हो, मग मलाही आनंद होतो. आदित्यने तिच्या गळ्यातलं लॉकेट पाहिलं. अजूनही ते घातलंयस? सायलीने हळूच लॉकेट हातात घेतलं. तू दिलेलं आहेस, मग कसं काढू? आदित्य हसला. म्हणजे एवढं आवडतं? सायलीने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं. लॉकेटपेक्षा ते देणारा जास्त आवडतो. आदित्य काही क्षण शांत झाला. मग तो हलकेच म्हणाला. सायली, माझ्या आयुष्यात पुढे काहीही झालं तरी तू माझ्यासोबत राहशील ना? सायलीने त्याचा हात हातात घेतला. मी आधीच वचन दिलंय. आदित्य तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला. मग मला आता भविष्यात ती स्वप्न पाहायला भीती वाटत नाही. सायली हसली. कसली स्वप्न? आदित्य थोडा लाजत म्हणाला. आपली. सायलीच्या गालावर पुन्हा लाज आली. तू ना. दोघे हसले. त्याचवेळी कैलास काका आणि कविताताई दुसऱ्या खोलीत बसले होते.
समोरच्या नाशिकच्या अनाथ आश्रमात जाण्याची जुनी कागदपत्र होती. कैलास काका म्हणाले, उद्या आपण नाशिकला जाऊ. कविताताईंनी मान हलवली. हो कैलासजी. कैलास काकांनी फाईल घट्ट धरली. सायलीला सत्य सांगण्याआधी मला स्वतःला सगळं सत्य समजून घ्यायचं आहे. आणि दुसरीकडे सायली आणि आदित्य आपल्या प्रेमाच्या भविष्याची स्वप्न पाहत होते. पण त्यांना माहिती नव्हतं, नाशिकच्या त्या जुन्या आश्रमात त्यांच्या दोघांच्याही आयुष्याला बदलून टाकणारा एक धागा अजूनही जपून ठेवलेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी कैलास काका आणि कविताताई नाशिकला जाण्याची तयारी करत होते.